सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे मित्रांनो. आता आजच्या भागात आपल्याला सुरुवातीला असं बघायला मिळतं, की सावलीला आपल्या घरात गेल्या 8 वर्षात किती मोठे बदल झालेत हे हळू समजू लागतं. एकीकडे चंद्रकांत अनेक वर्षांपासून बेपत्ता असल्याचे सत्य तिच्यासमोर येतं. तर दुसरीकडे राजकुमार भैरवीला खंड्याच्या मृत्यूबद्दल आणि सारंगच्या अपघाताबद्दल प्रश्न विचारतो. भैरवी नेहमीप्रमाणे सत्य लपवते. पण आता तिच्या आजूबाजूचे लोक तिच्यावर संशय घ्यायला लागलेत. भागाच्या सुरुवातीला मोनिका आणि राजकुमार बोलत असतात. राजकुमार तिला सांगतो की खंड्या मेला. ही बातमी ऐकताच मोनिकाला धक्का बसतो. तिच्या मनात लगेच भैरवीचा विचार येतो. खंड्याला भैरवीनेच डॉक्टरच्या मदतीने इंजेक्शन देऊन संपवलं असणार असा तिला संशय असतो. कारण हाच डॉक्टर तिने भैरवीच्या घरी पाहिलेलं असतं. भैरवी स्वतःचं गुपित वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. हे मोनिकाला चांगलंच माहिती आहे. पण ती हा संशय राजकुमारला सांगत नाही. उलट तो तिला विचारतो, "काय विचार करतेस मोनिका? तर खंड्याची एवढी काळजी कधीपासून तुला वाटायला लागली?" मोनिका लगेच विषय फिरवते. ती म्हणते, "तू बोललास म्हणून विचारलं. मला त्याचं काय करायचंय?" मग ती राजकुमारला आपल्या भावाला भेटायला सांगते. सारंगची प्रकृती बरी नाही आणि तो रुग्णालयातून किंवा उपचारातून नुकताच सावरतोय. शिवाय त्यांची आईही सारखी राजकुमारचं नाव घेत असते. त्यामुळे नंतर कोणी आला होता पण भावाला भेटलं सुद्धा नाही असं म्हणू नये. आणि त्यामुळे तो राजकुमार तेथील तिकडे तोंड दाखवायला का होईना सारंगकडे जातो. राजकुमार गेल्यावर मोनिका अस्वस्थ होते. खंडाने मरताना भैरवीला काहीतरी महत्वाचं सांगितलं असणार, असं तिला वाटतं. ते गुपित सावली किंवा ओवी किंवा अबीरशी जोडलेलं असेल, तर पुढे मोठा स्फोट होणार हे स्पष्ट आहे. इकडे सावली सारंगच्या खोलीत त्याची काळजी घेत असते. तिने त्याला औषधं दिलेली असतात आणि तेवढ्यात राजकुमार तिकडे येतो. सावलीला पाहून तो विचारतो, "तू इथेच आहेस?" ती सारंगला औषध दिल्याचं सांगते. मग राजकुमार अचानक भावनिक होतो. तो म्हणतो, की सावली घर सोडून गेल्यानंतर घरातलं सगळंच हरवल्यासारखं झालं होतं. ती एकही शब्द बोलता निघून गेली. न बोलता निघून गेली आणि त्यामुळे तिने आपल्याशी तरी संपर्क केला नाहीये. हा प्रश्न त्याला 8 वर्ष सतावत होता. तो सावलीला विचारतो, "तुझं सारंगसोबत भांडण झालं होतं. माझ्यासोबत नाही ना? मग मला फोन करायला काय झालं होतं? तुला मुलगा झाल्याचंही नंतर दुसऱ्यांकडून समजलं." राजकुमारचे शब्द प्रेमळ वाटतात, पण त्याला किती खरं आणि किती अभिनय आहे, हे अजून स्पष्ट नाहीये. या बोलण्यातून जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. अमृताचं बाळ गेल्यानंतर घरात मोठं वादळ उठलं होतं. अमृता स्वतः दुःखाने कोलमडली होती. पण भैरवीने राजकुमारचे कान भरले आणि तिलोत्तमाने त्या सगळ्याचा दोष सावलीवर टाकला. सावलीला धक्के मारून घराबाहेर काढण्यात आलं. आता सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्यावेळी सारंगसुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही. नंतर सावलीची प्रसूती जवळ आली आहे, हे खंड्यानेच राजकुमारला फोन करून सांगितलं होतं. सावली भूतकाळ अवकुळून जास्त बोलायला तयार नसते. ती म्हणते, "जाऊ द्या भाऊजी, जे झालं ते आठवलं तरी त्रास होतो. आता काही दिवस मी इथेच आहे, त्यामुळे हळू बोलूया. 8 वर्षात खूप काही बदललंय." राजकुमार तिची माफी मागतो आणि पुढे कधीही मदत लागली तर बिनधास्त सांग असं म्हणतो. यानंतर तो अबीरबद्दल विचारतो. सावली सांगते की ओवी आणि अबीर दोघेही शाळेत गेलेत. राजकुमार म्हणतो की अबीर आपला मुलगा आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. तरी याआधी त्याच्याशी अनेकदा भेट झाली. रक्त रक्ताला ओळखतच असं म्हणत तो डोळ्यात पाणी आणतो. सावली त्याच्या भावनांवर विश्वास ठेवते. पण त्याचे अश्रू खरे आहेत की सावलीचा विश्वास मिळवण्यासाठी एक नवा डाव आहे, हे तर आपल्याला पुढेच कळेल मित्रांनो. राजकुमार महत्वाचं काम असल्याचं सांगून तिकडून निघून जातो आणि सावली पुन्हा सारंगकडे पाहते. तिला स्वतःच्या आयुष्यातला तुटलेल्या नातींची आठवण येते. पण आता ती पळून जाण्याची मनस्थितीत नाहीये. यावेळी तिला घरात राहून प्रत्येक प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे. नंतर सावली स्वयंपाकघरात अमृताला भेटते. अमृता नाश्ता घेऊन वर येणारच असते. सावली तिला सांगते की राजकुमार सारंगच्या खोलीत भेटला होता. मग ती एक महत्वाचा प्रश्न विचारते. राजकुमारचं मोनिकासोबतचं नातं समोर आल्यानंतरही आईने मोनिकाला या घरात कसं स्वीकारलं? कारण एकेकाळी तिलोत्तमा अमृताच्या पाठीशी उभी राहून कारला धमकावत होती.
अमृता सांगते की तिलोत्तमाला मोनिका मुळीच मान्य नव्हती. पण मोनिका, राजकुमार आणि शुभ्रा तिथे थेट दारात येऊन उभे राहिले. त्या काळात तिलोत्तमाला नातवंडांची खूप आस होती. अमृता स्वतः बेशुद्ध आणि दुःखात होती. घराला वारस मिळेल या आशेने तिलोत्तमाने परिस्थिती स्वीकारली. म्हणजे मोनिकाला प्रेमाने जागा मिळाली नाही. घराच्या वारसाच्या हव्यामुळे तिच्यासाठी दरवाजा उघडला गेला. हे ऐकून सावलीला धक्का बसतो. मग ती आपल्या बाबांबद्दल म्हणजे चंद्रकांतांबद्दल विचारते. अमृता सांगते ते अनेक वर्षांपासून घरात नाहीत. कुटुंबाने त्यांचा खूप शोध घेतला, पण ते कुठेच सापडले नाहीत. ते जिवंत आहेत की नाही याची खात्री नाहीये. सगळ्यांनी जवळ आशा सोडून दिली आहे. पण तिलोत्तमाला मात्र तो एक दिवस परत येतील असा अजूनही विश्वास आहे. सावलीसाठी हा मोठा धक्का असतो. ज्या बाबांशी तिचं सर्वात जवळचं नातं होतं, ते इतकी वर्ष बेपत्ता आहेत आणि तिला त्याची काहीच माहिती नव्हती. ती सुशीलाबद्दलही विचारते, पण सुशीला कुठे गेली आहे याचं स्पष्ट उत्तर तिला मिळत नाही. घरात प्रत्येक व्यक्ती गायब होते आणि बाकीचे नंतर सांगू म्हणत विषय बदलतायत. घरात सावलीला आता स्वतंत्र वही घेऊन रहस्यांची यादी करावी लागेल. सावली तिलोत्तमासाठी नाश्ता घेऊन वर जाते. तिच्या खोलीत चंद्रकांतांचा फोटो पाहताच सावली भावुक होते. बाबांनी तिला कायम प्रेम दिलं आणि आधार दिला होता. त्यामुळे ते खरोखर कुठे गेले याचा शोध घेण्याचा विचार तिच्या मनात पक्का होऊ लागतो. इकडे अमृता आणि बबलू एकांतात सुशिलाबद्दल बोलतात. सुशिलाने आपले काही दिवस घरी येणार नसल्याचे सांगितलेलं असतं. सावली आधीच तिच्याबद्दल प्रश्न विचारते. त्यामुळे तिला काय उत्तर द्यायची याची दोघांनाही चिंता असते. बबलूचं म्हणणं असतं की सावलीपासून इतक्या गोष्टी लपवणं योग्य नाही. पण अमृता अजून सत्य सांगायला तयार नसते. कारण हे प्रकरण सारंगपासून सुरू झालंय आणि सगळं उघड झालं तर आणखी गोंधळ होऊ शकतो. दुसरीकडे भैरवी प्रचंड अस्वस्थ असते मित्रांनो. खंड्यांच्या मृत्यूशी संबंधित डॉक्टर तिचा फोन उचलत नसतो. त्यामुळे ते मार्कला डॉक्टरकडे जाऊन काय झाले ते पाहायला सांगते. मार्क निघणार तेवढ्यात राजकुमार तिथे येतो. तो आधी भैरवीला टोमणा मारतो. मी फोन केला नाही म्हणून विचारतेस, पण तुझ्या मोबाईलला कीपॅड नाही का? तू मला फोन करू शकत नव्हतीस. राजकुमारच्या उत्तराने भैरवीचं तोंड बंद होतं. मग तो थेट खंड्याच्या मृत्यूचा विषय काढतो. खंड्या अचानक कसा कसा मेला आणि मरताना त्याने काही सांगितलं का? असा तो विचारतो. भैरवी काहीच घडलं नाही आणि त्याचे दिवस भरले म्हणून मेला, असं उडवाउडवीचं उत्तर देते. पण तिच्या मनात खंड्याचे शेवटचे शब्द जे आहेत ते घुमत असतात. ओवी ही सावलीचीच मुलगी आहे, हे मोठं गुपित ती राजकुमारपासून लपवते. भैरवी उलट राजकुमारवरच चिडते. त्याने मोनिकाने घातलेले गोंधळ आपण निस्तारले आणि आता तोच आपली चौकशी करतोय, असं ती म्हणते. पण राजकुमार मागे हटत नाही. तो पुढचा प्रश्न विचारतो. सारंगचा अपघात नेमकं कोणी घडवला? हा प्रश्न ऐकताच भैरवी शांत होते. तिच्याकडे सरळ उत्तर नसतं आणि तिचं मन संशय वाढवतं. आजच्या भागात सावलीसमोर चंद्रकांत बेपत्ता असल्याचं सत्य आलं. सुशीलाबद्दलही काहीतरी लपवलं जातंय हे जाणवलं आणि राजकुमारने भैरवीच्या कारस्थानांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आता सावली आपल्या बाबांचा शोध कसा घेणार? खंड्याने सांगितलेल्या ओवीचं सत्य बाहेर किती दिवस लपणार? आणि सारंगच्या अपघातामागे भैरवीचा हात असल्याचं राजकुमार सिद्ध करू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येईल तेव्हाच आपल्याला मिळेल. पण त्याआधी भैरवीच्या अनेक खोट्यांची मुखवटे तर उतरावे लागणार आहेत. हा होता आजचा एपिसोड आणि उद्याच्या भागाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, की अचानक सारंग जो आहे, त्याला असा अँक्झायटीचा अटॅक येतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. त्याचे डोळे बंद असतात आणि त्याला फक्त त्रास होत असतो. त्याचे हृदयाचे ठोके वाढलेले असतात आणि अचानक मग तिलोत्तमा पटकन डॉक्टरांना घरी बोलवून घेते. तर इकडे सारंगची अवस्था अजून वाईट होत चाललेली असते. मग आपल्याला मित्रांनो असं बघायला मिळतं, की सारंग जो आहे तो असा अ, त्याला त्रास होत असतो, डोळे बंद असतात. अचानक तो शांत होतो आणि सगळ्यांना टेन्शन येतं, की हा मेला-बिला तर नाही ना? तर मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला हे सत्य बघायला मिळणार आहे आणि नक्कीच आपल्याला असं काहीतरी चमत्कार बघायला मिळेल, की ज्यामुळे ते सावलीमुळे कुठे ना कुठे सारंगचा जीव वाचेल. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? मला नक्की कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आणि आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मालिकांचे रेग्युलर अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्याकरिता. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय-काय घडतंय ते.